ओके. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आजचा आपला विषय आहे DXN डिस्ट्रीब्युटर ट्रेनिंग. म्हणजे बरेच लोक आपण DXN मध्ये आलोय, प्रोडक्ट खातोय, लोकांना रिझल्ट आलेत. रिझल्ट आल्यानंतर काही लोक थांबली आहेत, पण त्याच्यामध्ये एक संधी लपली हे लोकांच्या लक्षात. काही लोकांच्या येतं, काही लोकांच्या येत नाहीत. काही लोक प्रयत्न करतात, काही लोक प्रयत्न अर्ध्यात सोडून देतात, त्यांना अडचणी येतात. तर नेमकं DXN मध्ये काय करायला पाहिजे, काय करायला नको, ओके, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. तरी आता लगेच ज्या ज्या लोकांचे डाउनलाईन आलेली नसेल त्यांनी कॉल करा, पटापट बोलून घ्या, कारण ट्रेनिंग खूप चांगलं होणार आहे. ओके, तर तुमचं सगळ्यांचं DXN मध्ये स्वागत आहे. आपण मीटिंग चालू करूया. सगळ्यात महत्वाचं, DXN मध्ये आपण आलोय, आपण काम करतोय, आपण फक्त खातोय की खात खात मी लोकांना पण सांगतोय. असं एक आपल्याला नेहमी जाणवतं की ज्या गोष्टीने मला फायदा झाला ही गोष्ट सगळ्यांना मिळायला पाहिजे. आणि तसं जर आपण करत गेलो तर DXNचा हा सगळा बिझनेस चालतोय कशावरती? पीव्हीला म्हणतो आपण, पॉइंट व्हॅल्यू. आणि मग सगळ्यात महत्वाचं की मला एखाद्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये 35% पण पास होऊन पुढच्या वर्गात जाता येतं आणि त्याच क्लासमध्ये मी 90% 95% टॉपर पण जाऊ शकतो. तर अभ्यास तोच, शिक्षक तोच. मग मला फक्त जर माझे एफर्ट चांगले टाकत असेल आणि जर मला बेनिफिट होत असेल तर मला तिप्पट चौपट बेनिफिट माझा होऊ शकतो. तसं आपण सगळे DXN मध्ये आल्यानंतर कंपनी तर सांगते, जर तुम्हाला प्रोडक्ट खायचे असतील फक्त प्रोडक्ट खा. जर तुम्हाला बिझनेसचा बेनिफिट घ्यायचा असेल तर दर महिन्याला तुमचे किमान 1000 पर्सनल फी व्हायला पाहिजे. पण मी तर तुम्हाला असं म्हणेन, जर मला काम तर करायचंच आहे ना, मग भरपूर काम केलं तर बेनिफिट होत असेल तर आपला पण का नाही करायचा आणि टीमचा पण का नाही करून घ्यायचा. तर ज्या ज्या लोक नेहमी दर महिन्याला स्वतःचे 3500 पर्सनल पीव्ही करतात त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कंपनीतर्फे अभिनंदन. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर मला सांगायचं झालं तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या सगळेजण, की इथं एक तुम्हाला चित्र दिसतंय. हे चित्र कसं आहे माहितीये का? की नेचर ऑफ अवर बिझनेस, आपला बिझनेस कसा आहे तो समजून घ्या. एक बिझनेस जो आपला आहे ना, तो बिझनेस अशा प्रकारे असतो. एक असतो रेसचा घोडा आणि एक असतो लग्नातला घोडा. ओके, तर या दोन घोड्यांच्या मध्ये फरक काय असतो? जो रेसचा घोडा असतो ना, त्याच्यावरती पैसे लावले जातात आणि मग त्याच्यावरती एक जॉकी असतो, हॉर्स जॉकी वरती बसतो आणि मग तो मस्तपैकी, जर तुम्ही पुण्याला रेसकोर्सचं मैदान पाहिलं असेल तर तो सुसाट, मग किती लाखो करोडो डॉलर मध्ये त्याच्यावरती पैसे लावणारी लोक आहेत किंवा असतात. आणि दुसरा असतो एक घोडा, कसला? तो एक घोडा असतो लग्नातला घोडा. म्हणजे पहिल्यांदा तर त्याच्या पुढे गाणं म्हणावं लागतं, डीजे वाले बाबू जरा मेरा गाना चला दो, आणि मग तो घोडा नाचणार. परत तो थोडा चालला की परत थोडासा थांबणार. म्हणजे त्याला म्हणतात ढकल स्टार्ट घोडा. म्हणजे तुम्हाला फक्त अपलाईन येतीये, नाचतीये, कंपनीने ऑफर लावली, आता जम्बो आरजेल घेतलं की तुम्हाला सिरियल मिळणार आहे, अजून काहीतरी घेतलं की तुम्हाला कंपनी फिरायला घेऊन जाणार आहे, तेव्हाच काम करायचं का? आई-बाबांनी चॉकलेट दिलं तर शाळेत जायचं का? चॉकलेट नाही दिलं तर शाळा सोडायची का? असं जे आहे त्याला म्हणतात ढकल स्टार्ट घोडे. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला रेसचा घोडा व्हायला आवडेल का तुम्हाला वरातीचा घोडा व्हायचंय? नाही व्हायचं ना वरातीचा घोडा. कारण वरातीचा घोडा झाला तर लिमिट पुरतं, तेवढंच नाचला, तेवढंच आला, पण त्याला स्वातंत्र्य नाही, त्याला एनर्जी नाही, त्याला पाहिजे ते खुराक मिळणार नाहीये. मग सगळ्यात महत्वाचं की प्रमोशन येण्यापुरतं कधीच काम करायचं नाही. पण मी तर असं म्हणेन त्याच्या पुढे जाऊन की प्रमोशन सोडायचं पण नाहीये. कारण जेव्हा आपण कधी शाळेत गेलो, कुणी आपल्याला चॉकलेट दिलं, तुम्ही चांगलं बोला, चॉकलेट देणार, भाषण करा, तुम्ही चांगलं अक्षर काढलं की तुम्हाला पेन गिफ्ट मिळणार, तर तुम्हाला आनंद होतोय की नाही? मग कंपनी जर तुम्हाला एखादं गिफ्ट देते तर ते घेता पण आलं पाहिजे ना. दोन्ही कामं करायची, पण गिफ्ट करताच काम करायचं असा विचार अजिबात मनात येता कामा नये. त्याच्यामुळे आपल्याला रेसचा घोडा व्हायचंय. पुन्हा प्रकार दोन असतात, एक असतं आर्टिफिशियल, एक असतो नॅचरल. आर्टिफिशियल म्हणजे काय? कृत्रिमरित्या आणलेला बिझनेस. नॅचरल म्हणजे नॅचरली होणारा बिझनेस. आता या दोघात काय फरक आहे? आर्टिफिशियल बिझनेस कसा असतो? प्रोमो ड्रिव्हन. म्हणजे काहीतरी प्रमोशन लावलं की काम करायचं, स्टेटस अचीव केल्यावर तुला एवढे मिळणार, पैसे एवढे गुंतवा, मग आम्ही तुम्हाला कुठेतरी थायलंड, मलेशियाला घेऊन जाणार, किंवा बेस्ड ऑन हाईप अँड जोश. मग आता तुम्हाला एकदम मोठ्या मीटिंगला गेलाय आणि हे भारी बोलतायत, ते भारी बोलतायत, तर काय साधी साधी लोक होते आणि तुम्ही एक्साइट झाला. त्याला म्हणतात हवा भरलेला बिझनेस. तो कधी निघून जातो. आणि आता मार्केटमध्ये मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या जेवढ्या कंपन्या तुम्ही बघता त्यातल्या 90% कंपन्यांमध्ये हवा भरायचं काम असतं. ना कंपनी चांगली, ना प्रोडक्ट चांगलं, ना कंपनीचा मालक चांगला. नेटवर्करचे अपलाईन लीडर सुद्धा 10-10, 20-20 कंपन्या बदलून अजून
आयुष्य आजमावणारे असतात आणि तिथं त्यांना काहीतरी मिळतं, विकत घेतलं जातं आणि मग ती लोक जातात. अशा ठिकाणी हाय पण जोश जास्त बघायला मिळेल आणि हे कधी परमनंट टिकत नाही. त्यांची कायमची स्टेडी ग्रोथ होताना दिसणार नाहीये आणि सगळं डिपेंड असतं स्वतःच्या कामावरती किंवा त्यात होणाऱ्या ऍक्टिव्हिटीवरती. ते आणि सगळ्यात महत्वाचं कॅन ग्रो व्हेरी पटापट वाढतं तेवढ्या पटापट ते बंद पण होतं. आता अशा कित्येक कंपन्या मार्केटमध्ये असतात की रातोरात आल्या, मोठ्या झाल्या आणि रातोरात गायब पण झाल्या. म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट बेस ह्याच्या सगळे असतात मोठे मोठे पैसे लावणारे आणि ज्यांचं नेटवर्क खूप आहे, लोकांचा गैरफायदा करून घेणारे. ह्याला म्हणतात आर्टिफिशियल. एक असतो नॅचरल, बिल्ड थ्रू अ प्रोसेस डिफाइंड बाय सिंपल स्टेप्स. सिस्टम असते त्याला एक. ओके. त्याच्यानंतर सिस्टम प्रूव्हन अँड डुप्लिकेबल असतं, म्हणजे ते कोणी पण करू शकतं. अगदी आज जरी जॉईन झाला एखादा माणूस तरी किती पण जुन्या माणसापेक्षा जास्त अर्निंग करू शकतो, कमवू शकतो आणि कंपनी बंद पडतच नाही. विल नॉट ग्रो व्हेरी फास्ट. ते पटकन वाढताना दिसणार नाही, पण त्याची स्टेडी ग्रोथ असायला लागेल. त्याच्यानंतर हा तुम्ही एकटे वाढवू शकता. मला अपलाईन नाही आला, मला कोण सांगायला नाही आलं, मला हे नाही मदत करते, कारण त्यांचा स्टॉक पॉइंट आहे, त्यांचं ब्रँच ऑफिस आहे. तुम्ही घेतलं की पीव्ही बिल मिळणार, ते बिल सर्व्हरला अटॅच होणार, ते पैसे पाठवणार आणि सगळ्यात महत्वाचं होईल स्वतःहून सिस्टमच रन होते. त्याच्यामुळं हे नॅचरल बिझनेस जर तुम्हाला कोण देत असेल ना, तर 100% जॉईन व्हा. नैसर्गिक, नॅचरल. त्याच्यामुळं हे खूप महत्वाचं असतं आणि कुठल्या पण बिझनेसमध्ये 3 प्रकारच्या फेजेस येतात. त्या एक सर्व्हायव्हल फेज, म्हणजे एखादा माणूस नवीन जॉईन झाला तर पहिले 3 महिन्यात त्याला अंगात एनर्जी असते, चला मला काहीतरी करायचंय, जोश करायचंय, मला पटकन आलं पाहिजे, मी किती लोकांची लिस्ट काढू, किती लोकांना सांगू. पहिल्या 3 महिन्यामध्ये ते नटखट असतो, म्हणजे त्याला भरपूर काहीतरी करायचं असतं. एकदा का 3 महिन्यात एखादा माणूस एंट्री मारला, 3 महिन्यामध्ये कुठल्याही माणसांच्या खाली डाऊनलाईनला किमान 50 एक लोक जॉईन झाली पाहिजेत. म्हणजे थोडक्यात 1/7 36 अख्खाच्या अख्खा प्लॅन 3ऱ्या महिन्यात तो 1000 पीव्हीनी 45 लोकांना टार्गेट झालाच पाहिजे. हे तुमचं माझं काम आहे सर्व्हायव्हल फेज मध्ये. मग त्याची पुढची फेज असते डेव्हलपमेंट फेज, 1 ते 24 महिने, म्हणजे 3 महिन्यापासून किमान 1 वर्ष किंवा 2 वर्ष. डेव्हलपमेंट मध्ये काय करायचं, आपण 36 ते 216 कसे होतील ते बघायचं. मग तो माहिती घ्यायला लागेल. आणि प्रॉस्पेरिटी, मग जो जवळपास 2 वर्ष काम करायला लागतो, चांगला डायमंड व्हायला लागतो, त्याला 50,000 60,000 1 लाख बोनस मिळायला लागतो. हळूहळू तो मोटरसायकल घेतो, मग कार घेतो, हळूहळू त्याचं स्टेबल लाईफ व्हायला लागतं. त्याला म्हणतात प्रॉस्पेरिटी फेज. आणि 24 महिन्यानंतर मग तो लाईफ टाइम अगदी पार्ट टाइम नोकरी सोडून पण त्याचं जे काय चाललंय ते फुल टाइम डिरेक्शन मध्ये तो येऊ शकतो. पण हे सगळं करायला सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, जसं आपण शर्ट घालतो अंगामध्ये आणि आपल्या शर्टचं जर पहिलंच बटन लावायला चुकलं तर सगळी बटन चुकत चुकत जातात. त्यामुळे सगळ्यात महत्वाची आपली पहिली स्टेप आपण काय घेतली डिरेक्शन मध्ये, आणि तुम्हाला बघून तुमची डाऊनलाईन आपल्या टीम मध्ये येत असते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की आपला तुमचा माझा जो सगळ्यांचा बिझनेस आहे, हा बिझनेस ऑटो ड्रिव्हन असायला पाहिजे. हा फोर्सफुली बिझनेस येणारा नाही पाहिजे. हा जेवढा सिस्टमॅटिकली चालेल तेवढा आपल्या सगळ्यांचा बेनिफिट जास्तीत जास्त व्हायला लागेल. ऑटोमॅटिक नॉर्मली सगळं व्हायला पाहिजे. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय करायचं, हा बिझनेस रन होताना पहिली गोष्ट असते क्रिएट अ मिनिमम 20 कंझ्युमर हु कॅन कंझ्युम ऍटलीस्ट 1 ऑर मोर डिरेक्शन प्रोडक्ट. आपल्याकडे किमान 20 ग्राहकांची यादी पाहिजे. ते चहा पितात, दात घासतात, साबण लावतात, मी जातोय, सांगतोय, लोकांना डेव्हलप करतोय. आणि ज्या ज्या लोकांना 3,500 पीव्ही करता येत नाहीत, ओके, मग तो मेंबर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, स्टार एजंट असेल, रुबी असेल किंवा कुठला लीडर असेल, तर याचा अर्थ त्याच्याकडे त्याची स्वतःची 20 लोक त्यांनी तयारच केलेली नाहीत. त्याच्यामुळे त्याच्याकडे ऑटोमॅटिक 3,500 पी व्हायचा मार्ग नाही. आणि मग सगळ्यात महत्वाचं, दिस इज वन ऑफ द व्हेरी बेसिक स्टेप. ही स्टेप तुमची यायलाच पाहिजे. 20 लोकांच्याकडे तुम्हाला जाण्यासाठी किमान 100 लोकांची घरं पालथी घालावी लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणीही गावातलं प्रोडक्ट नाही घेऊ दे. त्या गावात असे आपल्याकडे कित्येक लोक आहेत की डिएक्शन पहिल्यांदा घेऊन त्या गावात गेले, त्यांनी जिल्हा काबीज केला, मग राज्य काबीज केलं, आणि ती लोक आता फार क्राऊन डायमंड, क्राऊन अम्बॅसिडर पर्यंत होत गेली. असं काही नसतं. डिएक्शन येताना पहिलं भारतात एकाच माणसाकडे आलं की नाही, आणि मग किती लोक तयार झाली, 20 लाख लोक तयार झाली. पहिल्यांदा पण कुठेतरी जाणार आहे. त्याच्यामुळं अगदी कोण जरी घेत नसेल तर तुम्ही 100% त्याचं कंझ्युमर असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, मेनी नॉट इंटरेस्टेड, सगळ्यांना काही घेणं देणं नाही बिझनेस मध्ये, पण नक्कीच ते चहा घेतील, कोण पेस्ट घेईल, कोणी
नोनी घेईल, कोणी स्पिरुलिना घेईल. फक्त लोकांना ग्राहक बनवा. ज्याला आवडायला लागेल, जो परत परत मागतोय त्यातल्या सिलेक्टेड लोकांना घेऊन आपण पीव्ही करू शकतो. आणि जे कंझ्युमर तुमचे तयार होत आहेत त्या कंझ्युमरांच्या माध्यमातून 10, 20, 30 लोक झाली आणि 20-30 लोकांनी 100-100 पीव्ही केले तरी 3,000, 5,500, 3,500 पीव्ही होतील. असं काही नाही की प्रत्येकाने 1000 पीव्ही करायला पाहिजे. तुम्ही कंझ्युमरच्या माध्यमातून त्यांचे पीव्ही करून घ्या आणि ही स्टेप तुम्हाला तुमच्या टीम मध्ये डुप्लिकेट करता आली पाहिजे. हे परत परत लिहून घ्या. 20 कंझ्युमरची यादी तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यातनं 2 प्रकार काढायचे. कुठला माणूस प्रॉडक्ट घेताना पैशाला किरकिर करत नाही, महागच आहे, अवघडच आहे, मी कसं करू. आणि ज्यांना म्हणजे पगार पाणी चांगला आहे, पैसे आहे, पण ज्यांना हेल्थ बद्दल कॉन्शियस आहेत, ती अलर्ट राहतात, अशा लोकांना पटकन आपण म्हणजे अफोर्डेबल कसं कंझ्युमर हे तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. आणि एक असतं मोटिवेटेड, म्हणजे मला काय त्यातनं भेटणार आहे किंवा मी आजारी, माझा मेरा दर्द आहे कुछ तो, मग टू अवॉइड पेन, माझी बिमारी गेली पाहिजे, माझं दुखणं थांबलं पाहिजे, ओके, किंवा मला ह्यातनं काय पर्सेंट मिळायला लागतील. असे 3 क्लास नीट निवडा तुम्ही. नीट लक्षात घ्या. फक्त आता लिटरली काही लोक नुसतं टू अवॉइड पेन, बिमारी पेशंटच्याच मागे लागलेत. त्यामुळे असं मागं न लागता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय काम करायचंय, की तुम्हाला सगळीकडनं काम करून घेता आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय करायचं, तुम्हाला शीड स्टॉक बनवायचा आहे. शीड स्टॉक तुम्हाला तयार करता आला पाहिजे. म्हणजे की आता जरी आपण बघितलं की आपल्या शेतामध्ये आपण ज्वारी पेरतो, गहू पेरतो किंवा कुठलं कांद्याचं बी टाकलंय, की तुम्ही टोमॅटो लावताय, काही लावलं तरी पहिल्यांदा बियाणं तयार करायला लागतं. तसं आपल्याकडे शीड स्टॉक असणं खूप महत्वाचं आहे. हा जर शीड स्टॉक नसेल ना, तर आपण काम नाही करणार. आपलं शीड स्टॉक काय? म्हणजे आपल्याकडे स्वतःकडेच किमान 8,000-10,000 रुपयाचं मटेरियल असायला पाहिजे. 4 चहा, 4 पेस्ट, 4 साबण, 4 स्पिरुलिना, 4 नोनी, 4 न्यूट्री ऑइल, हे घ्या ना तुम्ही. कारण जोपर्यंत तुम्ही ते घेणार नाही, तुम्ही दाखवणार काय लोकांना? त्याच्यामुळं शीडस्टॉक खूप महत्वाचा आहे. मोबाईल कोण खेळते दादा, खेळू नको. कोण खेळत असेल तो लक्ष ठेवा रे, कोण आहे तो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपलं हे करायचंय. आणि कंझ्युमर ग्रुप तयार करा. हा कंझ्युमर ग्रुप तुमच्याकडे येणं खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल झालाय. तुमच्या मोबाईलमध्ये 200, 200, 300, 300 लोक नावं असतात. ह्याच्यातनं ओळखीचा कोण, कोण गरजू आहे, कोण कोणाला प्रॉडक्टची आवड आहे, कोणाला बिझनेसची आवड आहे, हे लोक सिलेक्टेड करता आलं पाहिजे. आणि तुमचे ग्राहक असायलाच पाहिजे. ज्याला ग्राहक बनवू शकत नाही, तो 3,500 पीव्ही करू शकणार नाही. आणि ही खूप मोठी बेसिक स्टेप आहे बरं का. म्हणजे तुम्हाला कंझ्युमर बनवताच आले पाहिजे. आणि मला सांगा ना, की त्यात कंझ्युमर बनवायची तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे? तो दात घासतोय, चहा पितोय, साबण लावतोय, टेल्को रतन टाटा तिकडं मीठ विकायला लागलाय, रिलायन्स वाला भाजी विकायला लागलाय. ओके. मग तुम्हाला काय सांगायला काय त्याला भीती वाटणार आहे का? काही वाटायची आवश्यकता नाही. लोकं कंपन्या टाकतायत, 10-10 वर्ष काम करतायत, शेतात काम करतायत, मग त्यांनी कारखाना टाकलाय आणि मग सांगायला पण परत येतायत. मग तुम्हाला फक्त रेडीमेड भेटलेलं प्रॉडक्ट सांगायला काय अडचण आहे? तुम्हाला तो काय वाईट म्हणणार आहे का? आपण चिटिंग करतोय का? फसवतोय का? असं काही करत नाही. सांगायला जा, कंझ्युमर बनवा आणि मॅसिव्ह डुप्लिकेशन म्हणजे प्रचंड प्रमाणात सांगतच राहायचंय. अजिबात थकायचं नाही. मग तुम्ही एकाला सांगताय काय, 20ला सांगताय काय, 2,000ला सांगताय काय, 2,00,000ला सांगताय का, 2 कोटीला सांगताय. तुमचा कोणी हात पकडलेला नाही. सगळ्यात महत्वाचं DX बिझनेस ऑटोमॅट युअर सर्व्हायव्हल स्टेज. जेवढ्या जास्त लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचायला लागाल, तेवढ्या तुमचा ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये ऑटोमॅटिक बिझनेस रन व्हायला लागेल. तुमचे 20, 30, 40, 50 कंझ्युमर तयार व्हायला लागतील. आणि थकू नका, थांबू नका. मी तर कित्येक माझ्या मित्रांना नेहमी उदाहरण सांगतो. अरे दादा, तू 10 एकर शेती घेतली, शेतात दररोज जातो का नाही जातो? कंपनीत दररोज जातो का नाही जातो? दुकान दररोज उघडतो का नाही उघडतो? तसं माझं एक कंझ्युमर म्हणजे माझं शेत आहे. माझा एक डिस्ट्रीब्युटर म्हणजे माझा एक कारखाना आहे. मी कंपनीत कामाला गेल्यासारखं आहे. त्याच्यावरती मी आज जी मेहनत घेतोय ना, तो माझा एक डिस्ट्रिब्युटर उद्या जाऊन ब्रँड अँबॅसेडर होईल. माझा एक कंझ्युमर मला कदाचित अख्ख्या गावात चहा मार्केट द्यायला लागेल. मग शेतावरती जर मीच लावतोय, मीच पेरतोय, मीच कुळवतोय, मीच नांगरतोय, रोजगारी लावतोय, भांगलन, खुरपणी, मळणी, काढणी, मग ते पीक हातात येतंय का, पाऊस पडतोय का, दर येत नाही, परत कर्जबाजारी. अरे दादा, ह्याच्या तुलनेत काहीच कष्ट नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळं तुम्ही भरपूर कामाला सुरुवात करा, अजिबात थांबू नका. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, अर्जंट, सगळ्यात महत्वाचं, व्हाय वी आर डुईंग, आपण हे काम का करतोय, हे पहिल्यांदा स्वतःला तुम्ही विचारा. तुम्ही जर स्वतःला विचारणार नसाल ना, आपल्याकडनं ते काम होणं अवघड आहे. त्याच्यामुळं
हे तुम्हाला विचारा की मी हे का काम करत आहे. कारण जोपर्यंत तुम्ही त्याला विचारत नाही की मी का काम करतोय, तुमच्याकडनं काम अजिबात घडणार नाही. सो मेनी ऍस्पेक्ट, बघ द रिअल थिंग म्हणजे आपण काम का करतोय ह्याला खूप कारण आहेत म्हणजे त्याला काम करण्याला. पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, की तुम्हाला 60 वर्ष वयाची म्हातार होईपर्यंत नोकरी करत बसायचंय का फक्त 3 वर्ष काम करायचंय, हे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला नेमकं काय काम करायचंय. कारण सगळ्यात महत्वाचं काय, की कित्येक लोक 60-60 वर्ष कंपनीत काम करतात आणि अहो शेवटी एवढी कष्ट करून त्यांना गावाकडे जावं लागतं हो. आणि गावाकडे परत शेतांमध्ये बसतात, शेतातलं काय जमत नाही, फॅमिलीला काय जमत नाही आणि त्यांची अडचण येते. मग फक्त मला 3 वर्ष ताकद लावायची आणि चांगलं काम करायचंय. 3 वर्ष नुसती भिंगरीच, माझ्या अजिबात थांबायचं काय नावच घ्यायचं नाही. मोमेंटम इज अचिव्हड बाय द पॉवर ऑफ डुप्लिकेशन. तुम्ही किती फास्ट मध्ये स्पीड आणताय, मोमेंटम, क्राऊड जमा करता आला पाहिजे, जास्तीत जास्त लोक मिटिंगला आली पाहिजे. आता आपण बघितलं समजा ऑनलाईन मिटिंग आहे, हे किती चांगलं काम आहे. तुम्हाला जर म्हटलं असतं 81 जण आपल्या निगडीतल्या ऑफिसला या, शक्य होतं का तुम्हाला? शक्य नव्हतं ना. तुम्हाला सुट्टी दिवशी शक्य होत नाही. आता रात्री आपण रोज 80 लोक, 100 लोक, आपण 500 पण करू शकतो, आपण 1000 10,000 पण करू शकतो. पण डिपेंड आहे की तुम्ही सगळेजण मिळून किती क्राऊड जमवताय. आपला वाढवायला काय अवघड नाही, हे बसून वाढवायचे. त्याच्यामुळे फक्त लोकांची गर्दी करा, मोमेंटम आणा, डुप्लिकेट व्हायला लागेल. आणि द पॉवर ऑफ डुप्लिकेशन, जगातलं 8वं आश्चर्य, तुम्हाला गोष्टी डुप्लिकेट करता आल्या पाहिजे. कोरोनाने शिकवलं डुप्लिकेशन कसं जगात होते. कोरोना कोरोना कसा वाढला धपाधप 1-2 वर्षात, अख्ख्या जगाला खाऊन टाकला त्याने. तसं कोरोनासारखा बिझनेस डुप्लिकेट झाला पाहिजे एवढ्या स्पीड मध्ये. काही अवघड नाहीये, फक्त तुम्ही निघायचं काम करा बाहेर, घराच्या बाहेर, आणि लोकांना सांगत चला. पॉवर ऑफ डुप्लिकेशन, तुम्हाला माहितीये का, तुम्ही दर महिन्याला एका माणसाला जरी सांगत गेला आणि एक माणूस जर खाली डुप्लिकेट करत गेला 12 महिने, ओके, सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही जे काम कराल ते खाली एकाच माणसाला जर तुम्ही घडवत गेला 12 महिने, तर एक किती मोठं काम होऊ शकतं. 1+1 2, 2+2 4, 4+4 8. तुम्हाला माहिती 4096 लोक होतात एका वर्षात. 4096 लोक जर प्रत्येक माणसाने एका माणसाला घडवत गेलं तर. पण गंमत काय होते माहितीये का, बट व्हाय दिस डझंट हॅपन, पण असं का होत नाही, असं का घडत नाही. देर इज समथिंग रॉंग, काय तरी त्याच्यात गोची होते आणि असं डुप्लिकेशन फास्ट घडताना दिसत नाही. ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, व्हॉट इज द प्रॉब्लेम दॅट वी डोंट गेट वन ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर. अख्ख्या 30 दिवसामध्ये मला एका माणसाला सांगता येत नाही, ह्याच्या मागे काय कारण असेल, काय वाटतं तुम्हाला? याच्या मागे एकच महत्वाचं कारण असतं. फर्स्ट ऑफ ऑल, मिनिंग ऑफ मल्टीलेवल मार्केटिंग ऑर नेटवर्क मार्केटिंग इज, 2 शब्द आहेत त्याच्यात, नेटवर्क आणि मार्केटिंग. नेटवर्क म्हणजे जाळं, कोणी, आणि मार्केटिंग. आता मासे पकडायचं जाळं असतं, नुसतंच जाळं दिलं आणि त्यांनी जाळं टाकलंच नाही पाण्यात, तर मासा गळायला लागणार आहे का? नाही, मी जाळं नवीन आणले. अरे जाळं नवीन आणलं तर टाक ना पाण्यामध्ये आणि काढ बाहेर, मग त्यात मासा निघायला लागेल. नाही, माझ्याकडे मासे तयार आहेत पण जाळच नाही, जाळं तयार आहे पण मी पाण्यात टाकतच नाही, मासे मिळतील का? नाही मिळणार ना तुला. म्हणून त्यामुळे तुम्हाला दोन्ही पण काम करायचंय, एक नेटवर्क पण टाकायचंय आणि मार्केटिंग पण करता आलं पाहिजे. मग आता हे नेटवर्क मार्केटिंग करताना, अरे दादांनो, मला सांगा, तुम्ही एकटा आलाय, तुमचे आई वडील समजा गरीब होते, मग तुम्ही तेवढं हुशार नव्हता, तर तुम्हाला शाळा शिकता आली नाही, मग एकटाच आला, खड्डे खाणत बसला, मजूर झाला, टेल्कोत कामाला लागला आणि मग काहीतरी कामगार झाला, असं किती वाढणार आहे तुम्ही? पण तुमच्या एक लक्षात येत नाही, यार दादा, मी जसा एकटा आलो होतो तसा एकटाच संसार केला, एकटाच लढतोय, एकटाच उठाबशा काढतोय, एकटाच कंपनी जातोय, घराचा हप्ता फेडतोय, ओके. आणि मग घरच्यांनी मला म्हणजे घरचे एवढे प्रॉब्लेम होते की मी सुधारलोच नाही, माझी अख्खी जिंदगानी माझं आयुष्य संपलं एकट्याला वाढवता वाढवता. पण इथं नेटवर्क मार्केटिंग मध्ये मला प्रत्येक माणूस मदत करणार आहे. म्हणजे त्याचं त्याचं तर पैसे मिळणारच आहे, पण त्याची एफर्ट मला पीव्ही मिळतात, त्याच्याकडनं मला एसवी मिळतात, त्याच्या इन्कम मधलं शेअरिंग व्हायला लागतं आणि कोणाचं नुकसान नाही, त्याचंही नुकसान नाही. त्याच्यामुळे एका डोक्याच्या ऐवजी अशी कितीतरी डोकी, कितीतरी हात तुमच्या सोबत कामाला येतील. मग असलं जाळं टाकायला काय हरकत आहे? एकटे कुठं करताय तुम्ही काम? 1000, 2000, 5000, 10,000, लाख, 2 लाख, 3 लाख, होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते. अजिबात थांबायचं नाही. नुसती लोक पेरण्या करत जाईल, लोक पेरायची आपल्याला. पण त्याला एक सिस्टम मध्ये आणायचं, त्याला माहिती द्यायची, हे सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतील. टू क्रिएट अ नेटवर्क ऑफ दोज हू कॅन मार्केट ऑर सेल. नेटवर्क वाढवताना आणि मार्केटिंग करताना जो बोलू शकतो आणि जो विकू शकतो,
अशी पण लोक आपलं आणणं गरजेचं आहे. काही लोक खाणारे असतील, काही लोक विकणारे असतील, काही लोक गर्दी करणारे असतील. हे सगळ्यांचं स्किल तुम्हाला एकत्र गोळा करता आलं पाहिजे. नाव आर वी ऑनेस्ट? आता फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच प्रामाणिक आहे का हो? मी खरंच प्रामाणिक आहे का? वी आर डुईंग नेटवर्क बट वी डोंट मार्केट ऑर सेल द सिंगल प्रोडक्ट. अख्ख्या महिन्यामध्ये मी एकही माणसाला जर जॉईन करणार नसेल किंवा मी जर काहीच करणार नसेल तर काय व्हायला लागेल? सगळ्यात महत्वाची खूप मोठी गडबड व्हायला लागेल. तर मला काय करायचंय की मला हे लोकांना सांगता आलं पाहिजे, पण लोकही मला जॉईन करता आली पाहिजे. कारण फक्त मी तर जॉईन झालोय, पण मी कुणाचा जॉईनिंगचा फॉर्मच भरत नाही आणि मी विकत पण नाही, मी फक्त खात बसलोय. तर असं अजिबात चालणार नाही. सॉरी टू से, सांगायला मला वाईट वाटतंय, मेनी ऑफ अस डोंट सेल इव्हन 1000 पर्सनल पीव्हीचे प्रोडक्ट. फक्त घरात खायचं काम करताय आणि मग तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये लागायला लागले. अरे यार, डिएक्शनला 3000 रुपये लागतात राव, आणि मग ह्या महिन्यात जरा पोराची फी भरायची होती, नाही जमणार मला. ह्या महिन्यात माझं इकडं काम निघालं, नाही जमलं मला पीव्ही करायला. अरे दादा, कंपनी तुला असं सांगितलंच नाही. कंपनीने सांगितलंय हे प्रोडक्ट विक, त्याची एमआरपी टीपी घे, नेटवर्क उभं कर, कंझ्युमर तयार कर. विकून विकून 1-2 महिन्यात तुम्ही स्वतःच्या पदरचं खाल्लं, 1-2 महिने तुम्ही लोकांना जॉईन करत घेतलं. तुमचे पीव्ही दर महिन्याला होणं गरजेचं आहे. आणि हेच 1000 पीव्ही तुम्ही जे करता ते टीम बघत असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला 1000 वेळा सांगतो, जसे आई वडील करतात तशी पोरं डुप्लिकेट करतात. त्याच्यामुळे जसा अपलाईन करतो तसाच डाउनलाईन करायला लागतो. त्यामुळे अपलाईन हा ट्रान्सपरंट पाहिजे. मी पीव्ही टाकले, माझे पीव्ही बिल माझ्या ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या गेलं, मला पीव्ही रिपोर्ट दिसला, हे मी केलंय, तुम्ही करा. आधी केले मग सांगितले. ओके, असं जर केलं तरी टीम चांगली आपली उठायला लागेल. व्हॉट एव्हर वी डू राईट ऑर रॉंग इज डुप्लिकेटेड अँड काय म्हणूया आपण, असंच्या सेम टू सेम तुमची टीम खालची टीम करायला लागते. त्यामुळे दादांनो, अपलाईनच्या मोठ्या मोठ्या लीडर लोकांनो किंवा आता नवीन तुम्ही लोकांनो, चुकीचे पांडे पाडू नका. ज्या बरं तुम्ही 1000 पीव्ही करताय, पण 1 तारखेला करा ना. 1 तारखेला 1500 करा, 1 तारखेला 3.5 करा आणि तेच तुम्ही खाली करायला लावा. हे खूप महत्वाचं आहे. एव्हरी बॅड थिंग विल बी डुप्लिकेटेड फास्ट. जी वाईट गोष्ट आहे ती खाली पटापट डुप्लिकेट व्हायला लागते. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, स्वतः शिस्तबद्ध राहा आणि चांगल्या गोष्टींच्या टीम मध्ये सवयी लावा. मग तुम्ही जर 1000 पीव्ही केले तर तुमची डाउनलाईन 1000च पीव्ही करायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही जास्त पीव्ही करायला लागला तर खालची टीम जास्त करायला लागेल. इफ वी सेल ओनली 1000 पर्सनल पीव्ही प्रोडक्ट, वी हॅव टू टॉक लेस. 1000 पीव्हीचे प्रोडक्ट विकायला मला कमी बोलायला लागेल, कमी एफर्ट घ्यायला लागतील आणि मग तशीच टीम मध्ये पण सवय लागेल कमी बोलायची आणि खाली कमी बिझनेस करायची. आणि ही सवय घातक आहे. मग तुम्ही बघता ना, आपण बघितलं बऱ्याच 30 तारखेला, अरे वरच्या लीडरने अजून खालचा कुठे क्वालिफाय झालाय का, खाली किती पीव्ही पडले, मग हा याचे पीव्ही टाकायला लागतो. सगळ्यात रॉंग मेथड आहे दादा. असं जगात कुठंच होत नाही. तुम्ही शेतात घ्या, कारखान्यात घ्या, पहिलं रॉ मटेरियल, पहिलं काम आणि मग फिनिश प्रोडक्ट. तुम्ही पहिले फिनिश प्रोडक्ट खाली बघता आणि मग वरती तुमचं रॉ मटेरियल टाकता. कसं शक्य आहे? त्यामुळे चुकीच्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला बिझनेसमध्ये यश तेवढं मिळणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, 1000 पीव्ही जर मला करायचे असतील ना, तर मला किमान 10 लोकांना भेटावं लागेल. त्यातले 2 लोकच मला हो म्हणतील जॉईनिंग करता आणि त्याच्यातला 3 महिन्यातनं एक जॉईन होईल. बघितलं का काय गंमत झाली आता? 1000 पीव्ही करायला मला 10 लोकांना सांगावं लागलं. त्यातले 2 मला जॉईनिंग होतो म्हटले. पण 2 जॉईनिंग होता आणि आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड देता आणि 3000 रुपये देता 3 महिन्यात माझ्याकडे एक जॉईनिंग पडलं. याच्या विरुद्ध मला जर 3000 पीव्हीचं मी टार्गेटच घेतलं असतं, तर मला 30 लोकांना भेटायला लागलं असतं आणि मला 6 लोक जॉईनिंगला हो म्हटली असती आणि एकच माणूस माझ्याकडे आला असता दर महिन्याला 3500 पीव्ही करणारा, तर किती भन्नाट काम झालं असतं माझं. सगळ्यात महत्वाचं, माझं मोठं काम व्हायला लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, हा जर तुम्ही रेशो बघितला तर काय होतं, पहिल्या महिन्यात मी एकाला भेटलो, माझे 1000 पीव्ही केले आणि मग झालं माझं काम. दुसऱ्या महिन्यात मी भेटलो, पण तो होतो म्हणला, करतो म्हणला, मग मी 1000च पीव्ही राहिलो. तिसऱ्या महिन्यात मला एक माणूस जॉईन झाला, मग माझे 1000 आणि त्याचे 1000, 2000 पीव्ही झाले माझे तिसऱ्या महिन्यात. आणि मग चौथा, पाचवा, सहावा, 6व्या महिन्यात माझे पीव्ही झाले जवळपास अगदी 6000च्या आसपास काहीतरी चालतंय.
मग मी जर इकडं अपोजिट चाललो की पहिल्या महिन्यापासून 3,000 PV 30 लोकांना भेटलो, मी 30 लोकांना. मी तर म्हणतो फुल टाइम जर एखादा असेल ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 30 लोक आरामात भेटायचंच म्हटल्यावरती दररोज येऊ शकतो. पण मी महिन्यात एक मागतोय तुम्हाला. मी 3,000 केले, खालच्याने 3,000 केले, 6,000 PV झाले पहिल्याच महिन्यात. आणि हाच रेशो जर माझा खाली खाली गेला 6 महिन्यापर्यंत तर 1,92,000 PV होतात. मग 6,000 PV पाहिजे 6 महिन्यात तुम्हाला, का 1,92,000 पाहिजे, तुम्ही ठरवा नेमकं काय करायचं ते. त्यामुळे काम करताना ताकदीने करा. इफ वी सेल 1,000 पर्सनल PV प्रोडक्ट पर मंथ, तुमचे PV होत आहेत फक्त 4,000 6व्या महिन्यात. आणि 3,000 PV ने काम केलं तर 6व्या महिन्यात माझे PV होत आहेत 1,92,000. मग तुम्ही शोधा, आता 3,000 न काम करणं सोपं आहे का 1,92,000 PV ने काम करणं सोपं आहे? मला तर नक्की वाटतं की तुम्ही 3,000 PV ने काम करायला पाहिजे. आणि 10,000 रुपयाची गुंतवणूक म्हणजे नथिंग के बराबर आहे. पुण्यात येऊन तुम्हाला इंटरनॅशनल बिझनेस करता हे जर तुम्ही काम चालू करायला सुरुवात केली, सगळ्यात महत्वाचं तुमचा पाहिजे बिझनेस ऍटिट्यूड काम करण्यासाठी. हा ऍटिट्यूड खूप महत्वाचा असतो. जेवढा असायला लागेल ना, तेवढं तुम्ही खूप चांगलं काम करायला लागेल. आणि मग काय व्हायला लागतं की जर तुम्हाला पास व्हायचंय, फक्त 35% पास व्हायचंय, तर 1,000 PV करा. नाही मला फर्स्ट क्लास पाडायचंय, 2,000 PV करा. मला डिस्टिंक्शन पाहिजे, 3,000 PV करा. नाही मी टॉप पाहिजे, क्लासमध्ये 1 नंबर पाहिजे आपण, बस पहिला नंबर कोणाचा येताच कामा नाही, तर मी 3,500 PV करणार. मग ह्याला म्हणतात बिझनेसमॅन ऍटिट्यूड. 3,500 PV नी धिंगाणा घालायला सुरुवात करायची. हे जर तुम्ही केलं, सगळ्यात महत्वाचं बिझनेसमॅन ऍटिट्यूड हा खूप महत्वाचा असतो. हिअर वी हॅव कम नॉट फॉर अर्न कमिशन. आपण कमिशन घ्यायला, MRP DP करायला, आठवडा बाजार करायला इथं आलेलो नाहीये. आपण आलोय मिलेनियर, मल्टी मिलेनियर, बिलियनियर होण्यासाठी. मंथली 1 लाख नाही, मंथली 10 लाख रुपये येऊ शकतात. पण तुमचा ऍटिट्यूड त्या लेवलचा असायला पाहिजे. कारण तुम्हाला इथं पैशाची खाण तयार करायची, टू क्रिएट अ वेल्थ. आणि सगळ्यात महत्वाचं हे नक्की घडू शकतं. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं प्रॉस्पेक्टिंग. बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे नवनवीन लोकांना बिझनेस मध्ये आणलं. प्रॉस्पेक्टिंग इज द लाईफ ब्लड ऑफ नेटवर्क मार्केटिंग. नवीन लोक बघत राहायचं. पण दुसरी ते नाही म्हणतात, तिसरा तो नाही म्हणत, चौथा बोलत राहा. टॉक टू मोर, टॉक टू मोर, टॉक टू मोर. पहा बोला, पहा बोला, पहा बोला, दाखवा, डेमो दाखवा. हे सांगतच राहायचंय तुम्हाला. आणि 5 गोल्डन रूल आहेत त्याचे. पहिला रूल असतो लोकांशी बोलायचं, दुसरा रूल असतो लोकांशी बोलायचं, तिसरा रूल लोकांशी बोलायचं. यूज द लॉ ऑफ अवरेज. आणि हे बोलता बोलता तुमच्या लक्षात यायला लागेल किती लोकांना बोलल्यावर किती लोक हो म्हणतात, किती लोक मीटिंगला येतो म्हणतात, किती लोक जॉईन होतात, किती लोक प्रोडक्ट घेतात. हे तुम्हाला अनुभव चांगल्यात चांगला यायला लागेल. त्यातनं लॉ ऑफ अवरेज तयार करून घ्यायचा. आणि सगळ्यात महत्वाचा हा लॉ ऑफ अवरेज तुमचा इम्प्रूव्ह करायचा. मग तुमच्या लक्षात आलं की 10 लोकांना भेटल्यावरती मला 3 लोक हो म्हणतात. अरे मग मी आतापासून 30 लोकांना भेटायला सुरुवात करतो. मग मला एकदम 10 लोक हो म्हणायला लागतील. आणि मग ह्याचं लॉ ऑफ अवरेज आपलं वाढवत वाढत जायचं. आणि मास्टर रिक्रुटमेंट सायकोलॉजी सगळ्यात महत्वाचं. एक लक्षात ठेवा, काही लोक तुम्हाला हो म्हणतील, काही लोक म्हणतील की नाही म्हणतील, काही लोक हो म्हणतील, काही लोक मला नाही म्हणतील. अरे म्हणून काय झालं, म्हणून काय झालं, स्टार्ट वर्किंग. मी माझं काम चालूच ठेवणार. कोण घेईल कोण नाही घेईल, अरे म्हणून काय, मी माझं काम चालूच ठेवणार. कुणीतरी माझी वाट बघते, कुणीतरी माझी वाट बघते, कुणाला तरी माझी गरज आहे. त्याच्यामुळे हे कायम लक्षात ठेवा की कोण मला घेईल कोण घेणार नाही, काय व्हायचे ते होऊ दे, मला कामातच राहायचं आहे, कोणाला तरी माझी गरज आहे, नक्कीच गरज आहे. ते गरजवंत लोकांना शोधत जा, ऑटोमॅटिक सगळ्यात व्हायला लागेल. आणि स्ट्रक्चर लावा तुमचं मस्त. 6, 12, 18, 20 विड्थ लावू शकतो आपण. पण तुम्हाला 6च लाईन स्ट्रक्चर, 6 1 7 36च्या स्ट्रक्चरने काम करायचं आहे. आणि तुमच्या प्रत्येक लेगला 30 ऍक्टिव्ह मेंबर पाहिजे, जे 1,000 PV करतात. हे जर भविष्यात तुम्हाला करता आलं तर एका फांदीचा PV 30,000 व्हायला लागेल. आणि 6 फांद्याचा PV झाला 1,80,000. ऑटोमॅटिक डायमंड 1 तारखेला धिंगाणाच होऊ शकतो. आणि हे मॉनिटर करा. मॉनिटर तुम्ही का करत नाही? आता मला सांगा, आपण एखादं काम करतोय, माझा अभ्यास किती झाला, मी किती चाललोय, माझ्या बँक बॅलन्स किती, आता पोराचं लग्न करायला तुम्ही चाललाय, माझ्या बँकेत किती पैसे आहेत, माझा खर्च किती होणार आहे, मला कर्ज किती काढावं लागेल, बघता की नाही, मला घराला खर्च किती आहे, किती हप्ता पडायला लागेल. मॉनिटर आणि फॉलो, मॉनिटर आणि फॉलो हे तुम्ही तुमच्या टीमचं सुद्धा घ्यायला हरकत नाही.
आणि सिंगल लाईन डायग्राम आहे हा. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा मेंबर असता, 45,000 PV ला स्टार एजंट, मग स्टार रुबी, स्टार डायमंड, अशा लेवल पर्यंत कंपनी जवळपास तुम्हाला 71% पर्यंत पैसे वाटत जाते. मग तुम्हाला 12,500 मिळतात. 5 स्टार रुबी केल्यावर तुम्हाला 1,00,000 मिळतात. 1,12,500 ची एफ-डी कंपनी तुमच्या नावाने केलेली आहे. मग तुम्हाला अशी फक्त 15 लोकं पाहिजेत, जी 15 माझ्या लेख मला 60,000 PVला पोहोचवायचे आहेत. आणि 15 लोकं जर 60,000 PV करतात, 3 15 तर माझे एक 12,500 पण निघणार आणि मला 1,12,500 पण सगळ्यात महत्वाचं मिळायला लागणार. हे सगळं मला मिळू शकतं. आणि हा चार्ट बघा आपण कसा बनवलाय. म्हणजे मी अशा कुठल्या लोकांना 3 लोकांना उभं करणार आहे, की तो 60,000 ला गेला पाहिजे. बरीच लोकं जॉइन करतात लोकांना आणि त्यांना माणूस कुठं टाकायचा तेच कळत नाही आणि मग कुठं पण टाकून देतो. असं कधीच करायचं नाही दादा. आंधळी कोशिंबीर खेळायची नाही. मग तुम्ही अंधारात गटांगळ्या खात राहाल. सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे लेखाजोखा पाहिजे तुमच्या कामाचा. मग माझे पहिले 5 कोण, त्या 5च्या खाली 3 कोण तगडे चालतायत. त्यांनी त्यांचे 7 स्ट्रक्चर लावलंय का? त्यातल्या 3च लाईन त्याला डेव्हलप करायला सांगा. अशी प्रत्येकाची नावं रिकाम्या कागदावरती लिहून A4 साईजच्या तो तुमच्या बेडरूम मध्ये लावा. तुमच्या नोटबुक मध्ये ठेवा. छोट्या डायरीमध्ये पॉकेट कॅल्क्युलेटरची डायरी दररोज बनवा आणि लिहा ना दादांनो. तुम्ही लहानपणी शाळेत लिहित होता की नाही? तसं लिहायला सुरुवात करा. पण हा पण एक सिलेबसच आहे आणि प्रत्येक कामाचा पैसा मिळतो. त्याच्यामुळे तुमचा गोल कसा पाहिजे? स्पेसिफिक किती दिवसात मी रुबी जाणार आहे? किती दिवसात मी रिक्रुटमेंट किती आणणार आहे? कुठल्या लेगला माझी माणसं ऍक्टिव्ह नाहीयेत? कुठला लेग माझा इनॅक्टिव्ह राहतो? कुठली लेग माझी क्वालिफाईड स्टार एजंट 2च होत आहेत? हे 3-4 का होत नाहीत? काय अडचण आहे? त्यांच्या खाली जाऊन काम करा. त्यांच्या खाली कोण ऍक्टिव्ह आहे? काय काम करतंय? आणि मग हे अचीव्ह करू शकता. रिअलिस्टिक आणि टँजिबल त्यात प्लस मायनस इकडं-तिकडं होऊ शकतं. पण दादांनो तुमचा अभ्यास मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो, ज्या मुलांना मार्क पडत नाहीत त्यांना अभ्यास कमी पडतो आणि अभ्यास कमी पडतो हे सांगणारे जर पालक असतील, त्या पालकांचा जर त्याला राग येत असेल ना, तर त्याला मोठा झाल्यावरती खड्डे खायला लागतील. नंतर वाईट वाटतं राव, सर बोलायचे, आई-वडील बोलायचे, मी कधी नाही ऐकलं राव. आणि मग अशी अपलाईन पण एका दिवशी वरती जाईल. सांगत होते मला देवकर सर, प्रोफेसर, पण मी कधीच ऐकलं नाही. काय उपयोग? काय उपयोग झाला एवढं सगळं सांगून? त्याच्यामुळे नंतर डोळे उघडण्यापेक्षा तुमच्या अपलाईनच्या समोर तुम्ही या TSIP ला त्यांच्या विमानात बसून त्यांच्या गाडीला बाजूला गाडी लावा मस्तपैकी. घ्या कुठली तुम्हाला घ्यायची आवड, BMW घ्या, ऑडी घ्या, जॅग्वार घ्या, काय घ्यायचे ते घ्या. पण दादा याची देही याची डोळा त्या अपलाईनला पण भरभरून वाटेल की नाही, येस आपण काहीतरी केल्यासारखं जीवाचं सोनं झालं. तसं त्या प्रोफेसरना दाखवा ना बा. त्यांना पाहिजे त्यांना वरती जायच्या अगोदर 1,000 कोटी टर्नओव्हर पाहिजे. काय वाईट आहे मला सांगा बरं? आपण करू शकतो. फक्त काय झालंय माहितीये का? आपण होला हो का म्हणत नाही, त्याचा विचार करा आणि कामाला सुरुवात करा. हे नक्की घडू शकतं. आणि तुम्हाला मी आता 13 कोर स्टेप सांगणार आहे. तुमच्याकडे काय असायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं 100% सेल्फ यूज डिएक्शन ऑल प्रॉडक्ट्स. माझा अंघोळीचा साबण, माझी दात घासायची पेस्ट, माझा डोक्याचा शॅम्पू, डोक्याचं तेल डिएक्शनच असायला पाहिजे. दर महिन्याला एक पुस्तक वाचा. बडी सोच का बडा जादू. ही पुस्तकं वाचल्याशिवाय मी श्रीमंत होणारच आहे. ओके. त्याच्यानंतर जे म्हणाल ते यू कॅन विन, जीत आपकी, ही सगळी पुस्तकं वाचा. तुमची ड्रीम फाईल बनवा. त्याचे पिक्चर घरात लावा. मॅजिक कॉर्नर घरात बनवा. प्रॉडक्ट असले पाहिजे. प्रॉडक्ट डिस्प्ले करा. त्याचे इनॉग्रेशन करा ना. बोलवा तुमच्या अपलाईनला, ऍक्टिव्ह अपलाईनला. क्रॉसलाईनला नका बोलू. लगेच नका तुम्ही आणायला जाऊ. मी सवेरांना घेऊन येतो, रफिकला घेऊन येतो. काही गरज नाही पडली आपल्याला. तुमचा ऍक्टिव्ह अपलाईन आहे ना खंबीर, तो करत नाही. त्याच्यावरती कोणतरी आहे, तो करत नाही. त्याच्यावरती कोणतरी आहे. क्रॉस लाईन कंपनी मॅनेजमेंट नंतर त्यांचं काम तिकडे, त्यांचं काम इथं डेली वर्किंग मध्ये नाहीये. सगळ्यात महत्वाचं घराच्या बाहेर तुमचा डिएक्शनचा लोगो लावा. घराच्या बाहेर डिएक्शनचा लोगो लावा. कारवरती लावा, गाडीवरती लावा. बिझनेस व्हिजिटिंग कार्ड बनवा. ड्राय ड्रामा विकत घ्या. कॉन्टॅक्ट लिस्ट प्रत्येक शहराची बनवा. माझा पाहुणा बार्शीला आहे, माझा पाहुणा लातूरला आहे, माझी आत्या मुंबईला आहे. मग मुंबईतलीच लिस्ट काढायची. आत्याकडे राहायला जायचं 6 दिवस आणि सगळे लोकांना भेटून यायचं. बिनकामाकडे पाहुण्याकडे टाइमपास करायला जायचं नाही. पाहुणा जॉईन होणार असेल तर त्याच्याकडे जाऊन राहायचं नाही. तर पाहुणा तिल्या घरी सुखी राहा. नाही आला तरी चालतोय. काही गरज नाही. पाहुण्यांच्या ती वेळ घालवू नका. पाहुणे बास. सगळ्यात महत्वाचं 3 वर्ष जशी कॉलेजला तुम्ही गेला होता की नाही कॉलेजला. कॉलेजला घरी मामा मामी आले का? नाही माझं पोरग 10वीला आहे 12वीला आहे. घरी कोणी नाही आलं तरी चालेल. आणि नेटवर्किंग करतो मग कुठं पाहुण्याकडे फिरत बसलाय तू भाऊ. आणि पाहुण्याला जॉईन कर. नाहीतर पाहुणा टाटा बाय बाय कर. TSIP ला जायचंय तुला.
तुला 1 लाख महिन्याला कमवायचे, पावणा रावळा बारसं हे बंद सगळं, डीएक्सएन आहे की डीएक्सएन. हे जर तुम्ही केलं तर तुमचा बिझनेस चांगल्यात चांगला उठायला लागेल, हे चांगल्यात चांगलं वाढू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं, नोकरीची मेंटॅलिटी सोडा दादांनो. तुम्ही आहात बिझनेसमन. तुमची टीम मधला प्रत्येक माणसाला बोनस दर महिन्याला गेलाच पाहिजे. भला तो 60 रुपयाचा जाऊ दे, 200 रुपयाचा जाऊ दे, पण त्याचा एकही महिना खडा होता कामा नये. तुम्ही कंपनीत काय काम करता, सगळ्यात महत्वाचं, फेअर यू आर पेड ऑन अ डेली, वीकली और मंथली बेस. तुम्हाला दररोज खड्डे खांदतोय तर त्याचे पैसे मिळतील, आठवड्याचा गवंड्याचा पगार मिळायला लागतो, किंवा कंपनीत कामगार असाल तर तेच काम. फ्रस्ट्रेशन येते तुम्हाला नंतर नंतर, अग्रीमेंट करतोय, यार मी काम करतोय, माझं लय टॅलेंट आहे राव, मी अख्खा डिपार्टमेंटचं एकटा काम करू शकतो, पण तुझा पगार कोणीच वाढवणार नाही दाद्या, काहीच उपयोग नाही तिथं काम करून. पण इथं तुम्ही तुमचे युअर ओथ, हा तुमचा स्वतःचा बिझनेस आहे. अ लॉट ऑफ ग्राउंड वर्क ऍट द बिगिनिंग. सुरुवातीला कष्ट नक्कीच घ्यावं लागेल, पण त्याचा मोबदला तुम्हाला अगदी म्हातारपणापर्यंत चांगल्यात चांगला मिळू शकतो. आणि नोकरीत तर म्हातारा झाल्यावरती कंपनी काढून टाकते, पण इथं तुम्हाला कंपनी TSIP ला घेऊन जाते, आणि तुम्हाला बरं वाईट झालं तर तो पैसा तुमच्या पुढच्या पिढीला पण ऑटोमॅटिक मिळायला लागतो. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे बांबूच्या झाडासारखं काम आहे. तुम्ही कळक कधी उगवताना बघितलंय का? कळकाचं बी पेरा जमिनीमध्ये, काय दिसत नाही ते. पहिल्या वर्षी काय दिसत नाही, दुसऱ्या वर्षी काय दिसत नाही, तिसऱ्या वर्षी काय दिसत नाही, चौथ्या वर्षी पण काय दिसत नाही. 5व्या वर्षामध्ये एकदा का त्याला कोंब जर फुटला कळकाला, 40 दिवसामध्ये ते जातं 96 फूट डायरेक्ट. असला धिंगाणा करून टाकतं ते. सगळ्यात महत्वाचं आहे की नाही, कळक. त्याच्यामुळे 4-5 वर्ष तुम्हाला कळणारच नाही काय चाललंय ते, पण 5व्या वर्षी क्राऊड अँबॅसेडर कम ऑन डीएक्सएन असा राडाच घालायचा धिंगाणा. अजिबात मागं पुढे बघायचं नाही. बांबूच लावून टाकायचं की प्रत्येक गावामध्ये माझा एक लीडर असला पाहिजे, स्टेटमध्ये असला पाहिजे. हे आपण चांगलं चांगलं करू शकतो. या सगळ्यासाठी असतो दादांनो तुमचा माइंडसेट. जसा आपल्या राणीच्या बागेत तुम्ही गेला, पेशो पार्क मध्ये पुण्यात गेला, हत्तीचं पिल्लू लहानपणी आणतात, त्याच्या पायात साखळी बांधतात, म्हणजे एक पार्कात खेळा ठोकलाय, खुटी ठोकली, आणि हत्ती मोठा झाला तरी पाय हलवतच नाही. त्याला वाटतं लहानपणी राव मी रक्तबंबाळ झालो होतो आणि माझा पाय लय दुखला होता, आणि मोठे झालाय. आता मला सांगा दादांनो, तुम्ही लहान होता, आई वडील तुम्हाला झोपेत उठत, दादा शाळेला जातो का रे, शाळेला जातो का रे, का जात नाही दादा, परीक्षा आली उठ की रे. आता तुम्ही मोठे झालाय राव, तुम्हाला 4 पोरं झाली, ऑफलाईन फोन करतो, अरे मीटिंगला ये की रे बाबा, ये की रे बाबा, PV 1 तारखेला करतो का रे बाबा, तू क्लोजिंग झालं नाही, अरे तुम्ही बारके आहे का? मला म्हणजे आता काय म्हणायचं तुम्हाला मला कळत नाही. मला तर वाटतं तुमचा मेंदू लहानच राहिलाय का काय. तुम्हाला तुम्ही कधी जाणते होणार आहे. अरे तुमचं 50 आली, 60 आली आणि म्हातारे व्हायला आला तरी तुम्हाला उठवायला लागतंय, सांगावं लागतंय. किती वाईट अवस्था आहे. तुमचा माइंडसेट बनवा. ह्याचा अर्थ तुमचा माइंडसेट लहानच राहिलाय अजून. तुम्ही स्वतःला लहानच समजताय. तुम्ही मोठे झालाय. तुमच्या लक्षात कधी येईल माहितीये का? जेव्हा आपण म्हातारं झालो आणि मग तुम्हाला मनासारखी गाडी नाही फिरायला, पैसे मागायला लागतायत. अरे यार काय डिएक्शन होतं राव, मी केलं असतं ना, लय चांगलं झालं असतं. मी आता कधी गावाकडे जातो ना, मला माझे जुने मित्र भेटतात. म्हणजे काय लोक रस्त्यावरती कामाला जातात, काय शेतात राबतात. यार तू संतोष आम्हाला सांगत होता, पण आम्ही अभ्यास नाही केला राव. काय आता बघ ना कसली पाळी आली माझ्याकडं. म्हणजे अशी वाईट वेळ का यावी तुमच्यावरती? कारण तुम्ही आळशी झालाय. तुम्ही सेल्फ डिसिप्लिन मध्ये येत नाही. त्यामुळे तुमचा माइंडसेट करा. प्रत्येकाच्या आतमध्ये एक परमेश्वर लपलाय. तुम्ही नक्की काम करू शकता, पण तुमचं तुम्हाला तुम्ही जागं करावं लागेल. तुम्हाला कोणी जागं करू शकत नाही. अंतर्ध्यान, शून्य ध्यान करा, मेडिटेशन करा. मी काय चुकतोय, काय झालं, आणि सगळ्यांना सगळं कळतं बरं का. असं कोणीच नाही की त्याला कळत नाही, पण कळतंय पण वळत नाही. वळवून घ्या. नाही वळाल तर आपली गाडी भलतीकडे जायला लागेल. त्यामुळे तसं करू नका. कामाला सुरुवात करा. एक जग एक बाजारपेठ, एक डॉक्टर लिम एवढे मोठे आले. आपल्या समोर एक उदाहरण आहे की एक साध्या कामगाराचा मुलगा जर एवढा मोठा होऊ शकतो, आपण काय नाही होऊ शकत. त्याच्यामुळं बिग मार्केट, खूप मोठं मार्केट तुमची वाट बघते. एक साधी गोष्ट आहे, एक 40 कोटी भारताची लोकसंख्या आहे. 30 कोटी कुटुंब राहतात आपल्याकडे. 30 कोटी कुटुंबात प्रत्येकी 5 घरं, 5 लोक पकडा, किती कंझ्युमर आहेत. या 30 कोटी लोकांपैकी हे मार्केट बघा ना, आता करोनाने काय केलं होतं. ऑक्सिजन सिलेंडर किती खपले, रेमडेसिवीरचा काळा बाजार किती झाला, पोट किती लोकांना दुखतंय, बीपीच्या गोळ्या, डायबिटीसच्या गोळ्या, अँटी डायबिटिक, अरे करोडो रुपयांचा टर्नओव्हर आहे. गुड नाईट मच्छर सुद्धा राव जास्त विकलं जाते आपल्यापेक्षा. लोक मच्छर मारायचे औषधं पण आपल्यापेक्षा गुड नाईटचा सेल जास्त आहे. तुमच्या माहिती करता मी सांगतो, एवढं हेल्दी प्रोडक्ट आहे आपल्याकडं, आपण धिंगाणा घालू शकतो. मी फक्त 2 प्रोडक्टचं मार्केट सांगतो तुम्हाला. 2 प्रोडक्टचं मार्केट 1% जरी काम केलं तरी काय होऊ शकतं.
2 प्रोडक्ट टार्गेट करा मार्केटमध्ये, चहा आणि स्पिरुलिना. बाकी काय नाही विकलं तरी चालतंय. आता हे बघा, हे कशा करता? घरटी चहा बदलून टाका लोकांचा. एकाचं घर असा नको उंबरा की तिथं चहा पोहोचलाच नाही. खेडोपाडी चहाची गरज आहे आणि एक स्पिरुलिना एका कुटुंबाला. कशासाठी? दमतोय, थकतोय, अंगात रक्त नाही, विकनेस, अशक्तपणा, लेडीज प्रॉब्लेम, गायनिक प्रॉब्लेम वाटतील ते. सगळं माहिती आहे तुम्हाला स्पिरुलिनाचं. मग आता थकवा, कमजोरी प्रत्येकाच्या अंगात आहे. प्रत्येकाला हार्मोन इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे आणि चहा. हे जर फक्त 2 प्रॉडक्ट आपण टार्गेट करतोय, तर ह्या 2 प्रॉडक्ट वरती 30 कोटी कुटुंब मी जर पकडली, तर 9,600 करोड रुपयाचा बिझनेस आहे. आणि 9,600 करोड जर म्हटलं मी, 30 करोड फक्त आपल्याला पाहिजेत. 30 कोटीचा बिझनेस पाहिजे आपण पकडला तर. 30 कोटी स्पिरुलिना जर गेल्या, ओके, 360 म्हणजे आपली मोठी स्पिरुलिना, तर मी 500 पीव्हीने गणित मारतोय, तर जवळपास 35,560 कोटी. आणि तुम्हाला चहाचं मार्केट 9,600 कोटी, 9,600 चहाचे 35,560 कोटी रुपये. स्पिरुलिनाचे टोटल बिझनेस झाला 45,160 कोटी रुपयांचा. टेल्कोपेक्षा जास्त टर्नओव्हर झाला. सगळ्यात महत्वाचं, रिलायन्स पेक्षा जास्त टर्नओव्हर झाला. एक नंबरला जाईल कंपनी कुठल्या कुठं. याचा 1% जरी मार्केट तुम्ही पकडलं, 1% जरी तुम्ही मार्केटमध्ये काम करायला सुरुवात केली, तरी सुद्धा 451 कोटी. आणि आता डीएक्सनचा सेल आहे फक्त महिन्याला भारतातला एक 30 कोटी, 25 ते 30 कोटी. अरे कुठल्या कुठं मार्केट जाईल? किती पट? 451 कोटी म्हणजे काय झालं? धिंगाणा व्हायला लागेल. 451 कोटी गुणिले 12 महिने करा, म्हणजे कुठल्या कुठं बिझनेस जायला लागेल. तुम्हाला माहितीये का, अशीच एका माणसाने सुरुवात केली. 1955 साली बिस्लरी कंपनी तयार केली. बिस्लरी 1965 सालापासून एकटंच मार्केटमध्ये सांगते. बिस्लरी घ्या, पाण्याची बाटली घ्या. 1965 साल तुम्ही आठवा. त्यावेळेस साधारणपणे तुम्हाला सांगतो, जास्त काय, 1965 साली 70 रुपये तोळा सोनं असेल. 70 रुपये तोळा सोनं. त्या काळामध्ये हा माणूस बिस्लरी विकायला चालला होता. तर कोणी घेतलं असतं का? 70 रुपये तोळा सोनं आणि बिस्लरी पाण्याच्या बाटल्या विकतोय. पण त्या माणसाने ठरवलं, नाही, पाणीच विकायचंय मला. आणि 2010-11 साली त्या बिस्लरीचा टर्नओव्हर झाला 10,000 कोटी रुपये. आता काय झाले बिस्लरी बघा मला. म्हणजे एक स्वप्न घेऊन तो माणूस उतरला की लोक पाण्याला सुद्धा एक वेळ विकत घेतील आणि बाटलीतलंच पितील. हे त्याचं ड्रीम त्यांनी पूर्ण केलं फक्त बिस्लरीतनं. आणि तुम्ही गल्लोगल्ली पाण्याच्या बाटल्या झाल्या. लोक आपापला धंदा सुरू केला लोकांनी. पण पहिल्यांदा जो जिंकला, त्यानं दाखवलं मार्केट काय हलू शकतं. आणि अख्खं मार्केट त्यांनी हलवून टाकलं. असं काम करू शकता. तसं तुम्ही सगळेजण सोन्याच्या खाणीवरती बसलाय दादांनो. आणि बसलाय काय तुम्ही? मग तिथं झोपा नका काढू, कामाला सुरुवात करा. इमॅजिन तुमचा चेहरा तिथे आहे, सोन्याच्या खाणीमध्ये तुम्ही काम करताय. ऍक्शन घ्या, कामाला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाची तुमची युनिटी करा. म्हणजे तुम्ही तुमच्यात चांगलं बोलायला शिका. आणि कंपनी चांगली आहे, प्रॉडक्ट चांगला आहे, प्लॅन चांगला आहे, तुम्ही एकमेकांशी चांगलं बोला. एकमेकांचं खच्चीकरण करू नका. कोणाबद्दलच वाईट बोलू नका. सगळे चांगले काम करतायत. आणि कोणी करत नसेल तर एकटं करायला सुरुवात करा. कोणतरी तुम्हाला भेटेल आपोआप आपोआप आपोआप. जसं लोकांनी एकट्यानेच देवाचा जप केला, राम राम राम, कृष्ण कृष्ण कृष्ण, त्याला देव पावला आणि तो झाला मोठा. ओके, साईबाबा मोठे झाले, सगळे मोठे झाले ना. हनुमान मोठा, राम 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 झाला हनुमान मोठा. मग तुम्ही करा ना डिएक्शन डिएक्शन डिएक्शन, आपोआप गाव वळावायला लागेल. अजिबात घाबरू नका. टीमच्या टीम मोठ्या लागेल. पॉवर ऑफ युनिटी. एकीने काम करा. कारण आता तुमच्या पै पावण्याची तोंड 10 ठिकाणी 10 आहेत. घरात तुमच्या बघा, तुम्ही 4 बहिणी भावंड लहानपणी वाढला, आता सगळे एक राहता का? एका एका कार्यक्रमाला नीट जमताय का तुम्ही? सगळे आपापलं बघायला लागले. फक्त नेटवर्क मार्केटिंग मध्ये असं आहे की तुम्ही एकमेकांशी चांगलं वागू शकता. तुम्हाला नक्की, मला माहितीये, भाऊबंदकीमध्ये प्रॉब्लेम आहे, घरादारात प्रॉब्लेम आहे, नातेवाईकात प्रॉब्लेम आहे, सासूरवाडीत प्रॉब्लेम आहे, ओके, माहेरात प्रॉब्लेम आहे. अरे दादानो, नाही जुळत ना आपलं, मग नेटवर्कच्या माणसांशी तरी जुळवा ना. ज्यांच्याशी जुळते त्यांच्याशी तरी कनेक्ट राहा आणि कामाला सुरुवात करा. एकमेक सगळेजण मिळून मिसळून कामाला सुरुवात करा. आणि सबमिशन करायचं म्हणजे करायचं. 1 तारखेला पीव्ही करायचे, मीटिंगला लोक आणायची म्हणजे आणायची. पॉझिटिव्ह वागत राहायचं. आणि तुम्ही जे जे बोलाल, तुमच्या तोंडावरती सरस्वती बसली, जिभेवरती. तुमचा प्रत्येक शब्द खरा ठरतो. त्यामुळे बोलताना चांगलंच बोलायचं. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी. देव माझ्यासोबत असतो, मी नेहमी जिंकतो, मी लीडर आहे, मी स्पीकर आहे, मी क्राउन अँबॅसेडर आहे, आजचा दिवस माझा आहे. प्रत्येक दिवशी माझ्याकडनं चांगलं काम होतं, रिक्रुटमेंट येते. दररोज मी डीएक्सनची सकाळी 10लाच मला ऑर्डर येते. मी दररोज स्टॉक पॉइंटला जातो, माझं बिल पडतंच, मला ऑर्डर मिळतात, माझ्या मीटिंग आपोआप होतात. काय होतं मला काही कळत नाही राव.
पण मी दर महिन्याच्या शेवटी माझा ग्रुप व्हॉल्यूम वाढलेलाच असतो. वाव, किती मस्त, कमांड DXN, असं फुल फुल एक्साइटेड राहायचं. सगळं घडायला गेलं, कारण तुम्ही हुकमाचे एक्के आहे दादांनो. तुमचा ॲटिट्यूड लय महत्वाचा आहे. ओनली अवर ॲटिट्यूड विल डिसाइड अवर फेट, म्हणजे आपलं नशीब, आपली किस्मत आपण ठरवायची आहे. नशीब किस्मत काय नाही दादांनो. ज्यांनी ज्यांनी हार्डवर्क केलं, ज्यांना हात पण नव्हते त्यांचे पण नशीब झालं. लोळे पांगळे खेळायला लागले. गोरगरिबाची पोर आपण बघतो इंडियन आयडल मध्ये आली, ऍक्टर झाले, सिंगर झाले, कंपन्या टाकल्या. आपण झाले कम्फर्ट झोन मध्ये. तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये, तुमची पोरं डबल कम्फर्ट झोन मध्ये गेली आणि मग ती अजून गुडू करायला लागली. त्याच्यामुळे त्यांना कामाची सवय लावा. पहिल्यांदा आईवडिलांनी काम करा, टीम उभी करा आणि ऑटोमॅटिक सगळं घडायला लागेल. आणि नॉर्मल व्हर्सेस ऍबनॉर्मल, पागल बनो, ध्येयवेडे बना. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ध्येयवेडा असायला पाहिजे. पागलपंती करो, हिरोपंती. ओके, किसी को आती नहीं और मेरी जाती नहीं, कम ऑन DXN. असं तुम्हाला हिरोपंती करता आली पाहिजे. कायम कायम क्रिएटिव्ह राहायचं, काम करत राहा. सिंगल माइंडेड, फोकस राहायचं गेंड्यासारखं. उचलायचा म्हणजे उचलायचा, याला स्टेट डायमंड करायचा म्हणजे करायचा, व्हॉल्यूम करायचा म्हणजे करायचा. डावीकडे बघू नका, उजवीकडे बघू नका, फोकस राहा. स्टिक टू द DXN, 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 DXN. प्रचंड कंपनी वाढत चालली, ही सोन्याची खाण आहे. तुम्ही किती काम केलं, तुमच्या पोराबाळाने किती काम केलं तरी ना माणसं संपत नाहीत, ना तुम्ही अख्खं दुनिया जॉईनिंग करू शकत नाही. हे काम कधी संपणारच नाही. सॉलिड प्रोफाईल, हाय इन्कम, खूप चांगलं प्रोफाईल आहे. उधळपट्टी पैशाची करू नका, पैसे वाया घालवू नका, मोकळा वेळ वाया घालवू नका. तरुण पण आता आहे, चालता बोलता फिरता येतंय, परत हातपाय हालायचे नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाचा, दर महिन्याला मजबूत बिझनेस घ्यायला, व्हॉल्यूम बोनस घ्यायला सुरुवात करा. डोंट स्पेंड मोर दॅन व्हॉट यू, तुम्ही जेवढं कमवता त्याच्यापेक्षा जास्त खर्च करू नका. बिनकामाची कार्ड स्वॅप करू नका आणि लोकांना नंतर मग ते रिटर्न व्हायचंच कळत नाही. हाय ती घरं गाड्या विकायला लागतील तुम्हाला, असं करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, लोकांना उधार देऊ नका आणि उधार घ्यायची सवय लावू नका. पीव्ही देऊ नका आणि पीव्ही घ्यायची सवय लावू नका. लिमिट मध्ये ठेवा. आणि निगेटिव्ह अजिबात चालायलाच नाही पाहिजे. गॉसिपिंग नको, निगेटिव्हिटी नको, काही नको. आणि मार्केट कुठं चाललंय, काय करते, आपण हेल्थकेअर मार्केटमध्ये आहोत. आता आपलं परफेक्ट काम चाललंय. असंच काम चांगल्यात चांगलं चालायला पाहिजे. मार्केटला हेल्थची गरज आहे, करोना आलाय, इम्युनिटीची गरज आहे. मला चांगल्यात चांगलं काम करायला पाहिजे. लीडर व्हा, लीडर. तुम्हाला बघून टीम हल्ली पाहिजे. आणि लीडर हा पुढे असतो रे, लीडर गावाच्या मागे कधीच नसतो. त्याच्यामुळे पुढे या, लोकांनी घ्या. आणि कोणीतरी पुढाकार घ्या की रे दादांनो, मला बोलायचंय सर, मला मीटिंग घ्यायची आहे, माझ्या मीटिंग आपल्या ग्रुपला वेगळं सर, आपण काहीतरी करूया, असं प्लॅनिंग केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, असं पुढे या ना. पुढे आलेल्या माणसांचा इतिहास आपोआप वाढला जातो. आणि एक नंबर घ्यायचा प्रयत्न करा, कायम नंबरात राहायचा प्रयत्न करा. DXN कल्चर नोज नो लिमिट. इथं तुम्हाला काही लिमिट नाहीये. तुमच्या अवतीभोवती जेवढे आता लीडर, मी जरी असलो तरी मला क्रॉस करून तुम्ही जाऊ शकता. तुमची ताकद असेल तेवढं तुम्ही काम करू शकता. प्रत्येक प्रॉब्लेमला संधीमध्ये कन्वर्ट करा. मला लॅपटॉप येत नाही, शिका. ऑनलाईन बोलता येत नाही, आपण शिकूया. जे काय असेल ते आपण शिकू. मॅनेजमेंट करा, मदत करायला आपल्याला बसलोय. स्टॉकिस्ट मदत करेल, अपलाईन मदत करायला लागेल. तुम्हाला प्रत्येक जण मदतीला बसलाय. मला एकच लक्षात आले, आतापर्यंत लोक बोलतच नाहीत, त्यांना वाटतं माझ्याशी बोलावं. मला सांगा, अरे दादांनो, प्रत्येक वेळेस प्रत्येक लक्षात राहतो असं नाही, त्याला त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. पण तुम्ही थोडा पुढाकार घ्या ना. कारण जे समोर असतात तेच दिसतात, मागे लक्षात राहत नाही. आपण मागे राहतो, तर तुम्ही मागे राहू नका. द चॅलेंज इज युअर बेस्ट. तुम्ही स्वतःचं आव्हान स्वतः स्वीकारा. पीव्ही वाढवा, टीम वाढवा आणि प्रत्येक चॅलेंजला तुमच्या संधीमध्ये कन्वर्ट करा. आणि तुम्हाला जास्तीत जास्त पैसे कसे परत मिळतील, तुमचा ग्रुप पीव्ही कसा वाढायला लागेल. एक लेग माझी चांगली पीव्ही आणते, बाकीच्या लेगला माझं काम होतच नाही. मग ज्या लेगला लीडर वाढले ते लीडर बघतील ना काय करायचं. बाकीच्या लेगला बघा, तिथं टीम वाढवा, तिथले किवेसे वाढवा, तिथले लीडर तगडे करायचा प्रयत्न करा. आणि एक लक्षात ठेवा, मँगो ट्री, जेवढी लोक जॉईन करता तेवढीच लोक टिकणार नाही. आंब्याला मोहर खूप लागतो, विजा कडाडतात, मोहर गळून जातो, आंबे लागतात, जोराचा पाऊस पडतो, आंबे गळून जातात, थोडेसेच आंबे उरतात आपल्या आंब्याच्या झाडाला. अगदी शेवट त्याचा हापूस आंबा व्हायला किंवा लोणचं व्हायला. मग हे असं आपल्या बाबतीत नक्की घडणार आहे. आपलेच आंबे आपले निघळून जातील. पण सगळ्यात महत्वाचं, तुम्ही शेतकरी आहात. शेतकऱ्यांची मुलं मी पण आहे, तुम्ही पण आहे. जशी आपण शेती दरवर्षी नेटानी करतो, प्रत्येक हंगाम नेटानी करतो शेतातला, तसा नेटवर्कचा हंगाम उठवा.
आणि सिस्टम करा. सिस्टम फॉर सक्सेस इज बेस्ड ऑन 2 की फॅक्टर आहे. एज्युकेशन, तुम्हाला आता ऑनलाईन बसायचंय, मीटिंगला यायचंय, 6 मॉड्यूल शिकायचे आणि प्रत्येकाकडे मोबाईल आहे, ऑनलाईन मीटिंगला या. हे काय अवघड आहे मला सांगा बरं, मीटिंगला यायला आणि बसायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही येऊ शकता, लोकांना झूम ऍप डाउनलोड करून द्या. युट्यूब चॅनल आहे आपला डिएक्शन संतोष देवकर युट्यूब चॅनल. जे लोक 9ला येऊ शकत नाही, तुमच्या घरी तुमची मीटिंग बघा आणि मला कुठं माझं नाव वापरू नका, माझा मोबाईल नंबर वापरू नका. परमेश्वराने मला भरपूर दिले. ओके, मी देवकरच आहे, त्यामुळे मला काही अडचण नाही. मला अशी इच्छा आहे की आपला पाऊस पडायला पाहिजे महाराष्ट्राचा, अख्ख्या धिंगाणा नाद नाही करायला पाहिजे. बस, पुण्याची टीम आहे ना, अरे जहा अपना हा तोफा कबूल करो, आप पुन्हा के हो क्या, अशी लोक म्हटली पाहिजे. तुम्हाला बोलून घेतलं पाहिजे त्यांनी. असं आपण काम करून दाखवूया. चांगल्यात चांगलं कल्चर बिल्ड करा एक चांगलं, आणि बी अ मॅरेथॉन रनर. 100 मीटर पळून मला धापा टाकत बसायचं नाहीये. मला माझी अख्खी जर्नी सेट करायची आणि मला क्राऊन अँबॅसेडरच व्हायचंय. तोपर्यंत मला थांबायचं नाही. मी स्टार डायमंड झालो थांबलो, डबल डायमंड झालो थांबलो, आता मला काही जमतच नाही. अरे दादा, असं नाही चालत ना. शाळा सोडली तर शाळा बंद पडत नाही, शिक्षण बंद पडतं. डिएक्शन चालूच आहे की नाही, वाढतंय की नाही, नवीन प्रोडक्ट येत आहेत की नाही, हे सगळं काय व्हायला लागेल. त्यामुळे तुम्ही एन्जॉय द जर्नी करा, वाढवत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं की डिएक्शन सारखी कंपनी जगाच्या पाठीवर कुठंच नाही. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, फ्रीडम, घराला लोन, गाडीला लोन, फॉरेन ट्रिप, मुलांचं शिक्षण, रॉयल्टी बेस इन्कम, सगळं सगळं तुमचं इथं होणारच आहे. आणि त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, यू मस्ट ऑलवेज बिलीव्ह दॅट तुम्ही यशस्वी होणार आहात, हा विश्वास ठेवा सगळ्यात पहिल्यांदा. आणि टू बी सक्सेसफुल तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडावं लागेल. फक्त निगडीत, फक्त आकुडीत, माझंच फक्त गावात मी काम करणार, स्टॉक पॉइंट सोडणार नाही, असं नाही चालणार. डोंट स्टे वेअर यू आर. तुम्ही आता जिथं आहात तिथंच अडकून पडू नका. त्याच्या पलीकडे बघा, क्षितिजा पलीकडे तुमची तुम्ही भीती आपोआप जायला लागेल. अनोळखी लोकांना तुम्ही चांगलं बोलू शकता, चांगलं वाढू शकता. आणि बर्ड्स ऑफ द सेम फिदर फ्लॉक टुगेदर. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, तुम्ही कधी आकाशात संध्याकाळी फिरायला जाता की नाही, इव्हिनिंग वॉकला, मॉर्निंग वॉकला, पक्षी उडताना बघा, एकाच तऱ्हेचे पक्षी एकाच ग्रुपमध्ये उडायला लागतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की तुम्ही कुठल्या पक्षासोबत फिरताय ते बघा. आता पक्षी एकसारखे उडायचे, तशी माणसं पण असतात बरं का. तंबाखूवाल्या बरं तंबाखूवाला, गायछापवाल्या बरं गायछापवाला, ड्रिंकवाला बरं ड्रिंकवाला, सिगारेटवाल्या बरं सिगारेटवाला, टाइमपासवाल्या बरं टाइमपासवाला. 1 तारखेला 1000 पीवी करणारे, 1 तारखेला 1000 पीवी करणारे, 3500 पीवी करणारे एकत्र करणारच नाही, ते नाही एकत्र. त्याच्यामुळं तुम्ही कुणात उठताय, कुणात बसताय हे खूप महत्वाचं आहे. कारण आयुष्य एकदाच आहे. क्रिएट युअर फ्युचर, भविष्य घडवा. तुमचं व्हेइकल, तुम्हाला सायकल ठेवायची आहे, कार ठेवायची आहे, बीएमडब्ल्यू करायची आहे, ऑडी करायची का चार्टर प्लेन घ्यायचंय, हे तुमचं व्हेइकल तुम्ही ठरवा. काय करायचंय ते नक्की तुम्ही ठरवू शकता. आणि हा फक्त नंबर गेम आहे. भरपूर लोकांना तुमची स्टोरी सांगता आली पाहिजे. नाशिकला गेलाय, लातूर गेलाय, परभणी गेलाय, बीड गेलाय, जालना गेलाय, पुण्यात आलाय, कुठं फिरायचं, मी असा घडलो, मी असा झालो. उद्या तुमचं एकट्याचं पिक्चर निघेल, एखादा दंगल सारखा, आपल्यातला एखादा क्राऊन अँबॅसेडरचा पिक्चर निघू शकतो. तुम्ही एकटा 1000 2-2 हजार लोक नाट्यगृह हलवून टाकू शकता. सगळं काय घडू शकतं यार. पण तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला पाहिजे. क्रिएट मोमेंटम विथ मॅसिव्ह इमिजिएट ऍक्शन. पटापट ऍक्शन घ्यायला शिका. कारण तुम्ही नाही घेतली तर दुसरा तुमच्या कोणाला तरी जॉईन करायला लागेल. हाऊ डू डिएक्शन कसं करायचं आणि व्हाय करायचं, कसं करायचं हे फक्त 95%. हाऊ डू मी कसं करू, काय करू, ते पेक्षा मी काय करायचं 5%. माझं इमोशनल ड्रीम काय, ड्रिव्हन सक्सेस असतं. मला करायचंय माझ्या आई करता, माझ्या बाबांच्या करता, माझ्या मुलांच्या करता. असं तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय. त्यामुळे तुमचा पर्पज क्लिअर पाहिजे. पहिला व्हाय क्लिअर व्हायला पाहिजे. तो व्हाय पहिला क्लिअर करून घ्या. त्यातला पर्पज तुमचा काय पण असेल, गाडी, घोडा, लॅपटॉप, 4 व्हीलर, मुलांची लग्न, तुमचं लग्न, ट्विन टॉवर, फॉरेन ट्रिप, सगळं काय मिळायला लागेल. आर दीज युअर ड्रीम्स? हे ड्रीम लिहा. ड्रीम वरती तारखा लिहा. कुठल्या तारखेला स्टार एजंट, रुबी, 5 स्टार रुबी, डायमंड, ट्रिपल डायमंड, क्राऊन डायमंड, TSIP क्वालिफायर, क्राऊन अँबॅसेडर, सगळं लिहून ठेवा. आणि हे सगळं काम करत असताना तुम्हाला तुमचे नातेवाईक, मित्र परिवार, अगदी तुमची बायको, तुमचा नवरा, तुमचा सासरा तुम्हाला नावं ठेवतील, हसतील, खिदळतील. त्यांना काय करायचं ते करू दे. तुम्ही बघितलं का, संत मीराबाई, संत तुकाराम,
त्यांची भाऊबंदकी नावं ठेवायची, बायको नावं ठेवायची. संत मीराबाईला तर नवरा पण नावं ठेवायचा, घरचे तिला घ्यायचेच नाही, ती कीर्तन करत बसायची. मग झाले ना, देव आला, प्रसन्न झाला. तुम्हाला बोनस मिळणार आहे, तुम्हाला TSF ला घेऊन जाणार आहे, क्राऊन अँबॅसेडर तुम्ही होणार आहे. नंतर तुमच्या गाडीच्या उद्घाटनाला त्यांना बोलवा. अरे वा वा, या पेढे खायला मी गाडी घेतली. काय सांगतो राव, तू ग्रेटच माणूस आहे राव. हे नंतर, पण पहिल्यांदा लोक तुम्हाला धोपाट्या घालणार. आणि पेशन्स ठेवा. का मारतो म्हणून त्याला मारायला जाऊ नका, तो 2 लावल तुम्हाला. सगळ्यात साधू व्हायचं. मारा बाबा, काय बोलायचं ते म्हण, पण मी माझं काम करत राहणार. तुम्ही गौतम बुद्ध व्हायचं. कामाला सुरुवात करा. आणि एक लक्षात ठेवा, तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला 2 मन असतात. एक असतं पॉझिटिव्ह, एक असतं निगेटिव्ह. तुम्ही कोणाला खायला घालताय ते लय डिपेंड आहे. निगेटिव्ह मोठा व्हायला लागतो. मग पॉझिटिव्हला खायला घाला, निगेटिव्हला अजिबात. उठायचे 5 वाजता उठायचे, टीव्ही करायचे, मीटिंगला जायचे, फोन करायचा, आळसच करायचं नाही. मनात आलं की त्याच क्षणाला ते काम सुरू झालं पाहिजे. बघतो न करतो. अरे भाऊ, बघतो करतो काय, तोवर सुटली, ट्रेन गेली. त्याच्यामुळं इन्स्टंट कामाला सुरुवात करा. हे सगळं काय घडू शकतं. अ ड्रीम इज द इंजिन फॉर अचिव्हमेंट. तुमचं स्वप्न खूप महत्वाचं असतंय. मला प्रत्येक अचिव्हमेंट होऊ शकते. व्हॉट यू थिंक वी बिकम. तुम्ही जो विचार करता तथास्तु, ते तुमच्या लाईफ मध्ये घडणार आहे. निगेटिव्ह माइंड कधीच चांगले रिझल्ट देऊ शकत नाही. त्यामुळे कायम पॉझिटिव्ह राहा. नो पेन नो गेन. तुम्हाला मासा तुम्ही आहात, ग्लासात फिरताय, तर तुम्हाला मोठ्या जार मध्ये जायचं, उडी मारावीच लागेल. उडी मारताना खाली पडते का पाण्याच्या बाहेर, अरे जार मध्येच जाणार. तू जार मध्ये नाही जाणार, तू जाणार करून अम्बासिडरला. उड्या मारायला सुरुवात कर. नो पेन नो गेन. सगळे सपोर्टला बसलेत, पडला तरी आम्ही टाकू जार मध्ये उचलून. काय काळजी करू नको, अजिबात तुला खाली पडूनच देणार नाही. कशाला आपली अपलाइन सपोर्ट सिस्टम आपण कशाला केली आहे. त्यामुळे उड्या मारा, भरपूर टीम वाढवा, अजिबात थांबू नका. यू डिसाइड. अर्जंट व्हायचंय मला. अर्जन्सी ही त्या लीडरनी क्रिएट करायची असते. कधी पण लक्षात ठेवा. ढकल स्टार्ट तुम्हाला थांबणार किती बाबा. मी याला 10 वेळा सांगतो राव. जर लीडर वैतागला, माझ्यासारखा नसेल, अरे कुठे लागतो मागं राव, जाऊ दे. अरे दादा, उठवला असता तर ती पोरग नंबरात आला असतं, राजा क्राऊन अम्बॅसेडर झाला असतो. त्याला अजून एक धक्का मारायची गरज होती. एक धक्का अजून, तो 100% खजिना लागणार होता. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, कधी कधी अपलाईन थकू शकतो. आणि अपलाईन थकला तर तुमचं घडणारं नशीब बिघडेल. त्यामुळे अपलाईनला पण थकवू नका जास्त. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, अर्जन्सी तुम्ही क्रिएट करा, सुरुवात करा. तुम्हाला युअर लवली वाईफ, तुमची मिसेसला वाटते की माझ्या नवऱ्याने गाडी घ्यावी, माझ्या नवऱ्याने घर बांधावं, मला पण माझ्या गळ्यात चांगले सोने घालावेत, ओके, मला पण मान मारात मिळवून द्यावा. मुलं वाट बघतायत, माझे बाबा शाळेत सायकलवरतीच येतात, माझे बाबा गाडी नाही आणत आहे, त्यांनाही मित्रात अपमान वाटायला लागतो. बाबा म्हणतात गावाकडं, कधी पोरग गावाला घर बांधतंय काय माहिती बाबा, वाट बघतोय. आईला वाटतंय की माझे पोरग कधी मोठे होतील, माझं लय हाल झालंय, भाऊबंदकीने माझं नुकसान केलं, माझं स्वप्न राहिलंय की मला मोठं होऊन दाखवायचंय. ती आई वाट बघते डोळ्यात पाणी आणून, कधी घडणार आहे सगळं. बिकम अ सक्सेस स्टोरी यार. डिसिजन करा, कामाला सुरू करा. आणि दिस इज फॉर यू. तुमची वाट बघते तुमचं स्वप्न. कम ऑन DX and थँक यू.